106वा आमदार या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो. तुम्ही मला आमदार दिला आणि मी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून आपलं सरकार, महायुतीचं सरकार, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आणलं. मी तुम्हाला दुसरा शब्द दिला होता, समाधान दादांना निवडून द्या. तुम्हाला आश्वासनं अनेक मिळाली असतील, पण मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत 24 गावांना पाणी आणून दाखवीन हे आश्वासन तुम्हाला दिलं होतं. एक लक्षात ठेवा, देवा भाऊ जो बोलता है वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है. त्यामुळे तुम्ही एक मत जे या ठिकाणी दिलं, समाधानला मत दिलं, समाधानी तुमचं समाधान करून दाखवलं आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतो. खरं म्हणजे पूर्वीच्या काळात लोक याला अशक्य म्हणायचे. आपल्याला कल्पना आहे, युतीच्या सरकारमध्ये या अनेक योजना आपण सुरू केल्या, पण मध्यंतरी 15 वर्ष या योजना बंद होत्या आणि लोक म्हणायचे पाणी पोचूच शकत नाही. मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी केंद्र सरकारची मदत घेतली, मोदी सरकारची मदत घेतली आणि ठरवलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातला दुष्काळ हा मी भूतकाळ करून दाखवेन, हा दुष्काळ संपवून दाखवेन. आणि आज सांगताना आनंद वाटतो. सातारा जिल्हा रणजित सिंग नाईक निंबाळकर बसलेले आहेत. रणजित दादा, सातारा जिल्ह्यामधला दुष्काळ आपण संपवून दाखवला. आज सातारा जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यांना दुष्काळी तालुका म्हणायचे ते आता दुष्काळी राहिले नाही. ही अवस्था साताऱ्यात करून दाखवली, हीच सांगलीमध्ये करून दाखवली. टेंबूचं काम हे आपण, म्हैसाचं काम हे आपण त्या ठिकाणी पूर्ण करत आणलं. आणि मागच्या काळामध्ये सांगोला उपसा सिंचन योजना आपण केली. 50,000 एकर सांगोल्यातली जमीन ज्या ठिकाणी पाणीच कोणी पाहिलं नव्हतं, ती ओलिता खाली आणण्याचा विक्रम हा आपण करून दाखवला. आणि आज मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाची सुरुवात आपण करतोय. आणि या ठिकाणी 17,000 हेक्टर जमीन पूर्णपणे ओलिता खाली आपण आणतोय. कारण आपण निर्णय घेतला की आता पाटाचं पाणी नाही, पाईपचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत न्यायचं. आणि पाईप पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीत पाणी दिलं आणि ड्रीपच्या माध्यमातून थेंब पाण्याचा उपयोग केला. आज पूर्णपणे परिवर्तन होताना आपल्याला दिसतंय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला अनेक लोक विचारतात, अहो पाणी तुम्ही आणलं कुठनं, तुम्ही हे पाणी पैदा केलं कुठनं, कुठे 2 TMC देताय, कुठे 6 TMC देताय, कुठे 8 TMC देताय. पण मी माझ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो. शेवटी मनामध्ये करण्याची जिद्द असावी लागते, जिद्द. मी सांगितलं आपल्याला करायचंय. आमच्या अधिकाऱ्यांनी फेर नियोजन केलं, पाण्याचं थेंब वाचवलं, PDM पद्धत केली, ड्रीप इरिगेशन केली आणि मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झालं. या ठिकाणी 3ही जिल्ह्यांच्या ज्या गावांना ज्यांना पाणी मिळणार नाही असं लोक म्हणायचे, ती गावं पाणीदार करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करून दाखवलं. एकीकडे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाचं काम केलं आणि दुसरीकडे या सगळ्या टेंबूची असेल, म्हैसाळची योजना असेल, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून लोकांच्या, शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं असेल तर पाणी आलं
की परिवर्तन होतं. पाण्याने शेती पिकते, पाण्याने बगायती होते, पाण्यामुळे उद्योग येतो, पाण्यामुळे रोजगार मिळतो. ते पाणी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या सरकारने घेतलेले निर्णय किती महत्वाचे आहे. एकीकडे पाणी तर दिलंच, पण दुसरीकडे आम्ही निर्णय केला आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरता शेतकऱ्यांचं विजेचं बिल हे पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला. आता तुम्हाला बिल येत आहे, पण ज्याच्याकडे बिल आलं असेल त्याला माहिती आहे त्या बिलात लिहिलं असतं भरावयाचे पैसे 18,000 रुपये, सरकारने भरलेले पैसे 18,000 रुपये आणि शेतकऱ्याला भरायचे पैसे 0,0,0,0. एकही पैसा शेतकऱ्याला भरायचा नाही. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला. एवढंच नाही, दुसरा निर्णय आपण केला शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली पाहिजे. आपण अर्धे दिवस सकाळी अर्धे दिवस रात्री, म्हणजे माझ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत राब राबायचं, हाडाचं काढं करायचं, रक्ताचं पाणी करायचं आणि त्या ठिकाणी शेतमाल पिकवण्याकरता रात्रीचा दिवस करायचा. आम्ही निर्णय केला दिवसा शेतकऱ्याला 12 तास वीज मिळाली पाहिजे. देशातली पहिली शेतीची वीज वितरण कंपनी ही महाराष्ट्रामध्ये काढली. आता आमच्या शेतकऱ्यांकरता वेगळी वीज कंपनी आहे, ज्या कंपनीतून शेतकऱ्यांना वीज देतोय आणि 12,000 मेगावॅटचे सोलरचे प्रोजेक्ट हे आपण सुरू केले. आता पुढच्या 15 ते 18 महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा 12 तास वीज ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. रात्री कुठल्याही शेतकऱ्याला शेतीमध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि जी वीज 8 रुपयाला सरकारला पडायची केवळ 3 रुपयात आता सरकारला पडते. म्हणजे सरकारची 5 रुपये प्रति युनिटची बचत, 10,000 कोटी रुपयाची बचत आता आपण सुरू केली. आणि आता त्याच्या पुढे उद्या सोलापूरला मी लॉन्च करतोय की ज्या योजनेमध्ये आमच्या ज्या उपसा सिंचन योजना आहेत या सगळ्याच्या सगळ्या उपसा सिंचन योजना आता मी सोलरवर देतोय. त्याचा उद्या शुभारंभ करतोय. आता उपसा सिंचन योजनांना लागणारी वीज ही पण सोलारच्या माध्यमातून येणार. त्यामुळे शेतकऱ्यांवरही बोजा नाही आणि सरकारवरही बोजा नाही. अशा प्रकारचं काम आपण केलं. आणि तिसरी गोष्ट काय, याच्या पुढे तुम्ही कनेक्शन मागितलं, कोणीही पंप मागितला, लाईनीत उभं राहण्याची आवश्यकता नाही. आम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना आणलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत 2.5 लाखाचा 3 लाखाचा पंप शेतकऱ्यांनी केवळ 10% पैसे भरायचे, 90% पैसे आम्ही भरणार आहोत आणि तुम्हाला तो पंप त्या ठिकाणी लावून देणार आहोत. 25 वर्ष तुम्हाला मोफत वीज मिळेल. 5 वर्ष त्याची देखभाल दुरुस्ती आम्ही करणार. त्याचा विमा पण काढलाय. पंप चोरी गेला तर विम्याचे पैसे देणार, तुटफूट झाली तर विम्याचे पैसे देणार. म्हणजे आता शेतकऱ्याला वाट पाहण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही थेट अर्ज करायचा, 10% पैसे भरायचे आणि 1 महिन्याच्या आत तुमच्या शेतीमध्ये सौर कृषी पंप त्या ठिकाणी फिट झालेला असेल. अशा प्रकारची योजना आपण आणलेली आहे. बंधू भगिनींनो, हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारं सरकार आहे. 1 रुपया पीक विमा आपण आणला. 1 रुपयाच्या पीक विम्यातनं आपल्या शेतकऱ्यांना 8,000 कोटी रुपयाचा फायदा आपण दिला. एकीकडे शेतकऱ्यांचा विचार आपण करतोय आणि दुसरीकडे आपल्याला माहिती आहे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत. आपल्या सरकारने महिलांकरता निर्णय केले. लेक लाडकीसारखी योजना, महिलांना आपल्या घरी मुलगी जन्माला आली, जन्माला आल्याबरोबर
वर्गात गेले की 5,000 रुपये, चौथ्या वर्गात गेले की 7,000 रुपये, 7व्या वर्गात गेले की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेले की 8,000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1,00,000 रुपये ज्या घरामध्ये मुलगी जन्माला येईल त्या मुलीचं स्वागत झालं पाहिजे म्हणून आपण लेक लाडकीसारखी योजना आणली. आपल्या महिलांना एसटी मध्ये मोफत प्रवास, अर्ध्या तिकिटात प्रवासाची योजना आम्ही आणली. जेव्हा अर्ध्या तिकिटाची योजना आणली त्यावेळी आमचे एसटीचे लोक म्हणायचे एसटी डबघाईला जाईल. आता ते म्हणतात इतक्या महिला प्रवास करून राहिल्या की तोट्यात असलेली आमची एसटी आता फायद्यात आलेली आहे. अशा प्रकारची योजना आपण या ठिकाणी आणली. आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या मुलींना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला. आणि आमच्या बहिणींना 1,500 रुपये महिन्याला आमच्या लाडक्या बहिणींना ओवाळीच्या रूपानं देण्याचा निर्णय आम्ही घेतला. आमचे विरोधक म्हणत होते होणार नाही. आता बहिणींच्या खात्यामध्ये पैसेही जायला सुरुवात झाली आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे तर ऍडव्हान्स मध्ये देण्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये आता हे पैसे चाललेले आहे. आणि म्हणून मी बंधू भगिनींना एवढंच सांगतो हे तुमचं सरकार आहे. तुमच्या आशीर्वादानं ही सगळी कामं आम्ही करू शकलो. जी 32 कामांची यादी समाधान दादांनी वाचली. माझ्या इकडे ती यादी आहे पण एवढी मोठी यादी वाचून मी तुमचा वेळ घेणार नाही. पण तुमचे आशीर्वाद होते म्हणून समाधान दादांना आम्ही ताकद दिली. तुमचे आशीर्वाद होते म्हणून योजना पूर्ण झाल्या. तुमचे आशीर्वाद होते म्हणून परिवर्तन होताना दिसत आहे. आणि पुढे तुमचा आशीर्वाद राहिला तर या मतदारसंघाला नंबर 1 केल्याशिवाय या ठिकाणी आणि म्हणून खरं म्हणजे आज या निमित्ताने एवढंच सांगतो की आपण सगळ्या पालख्या या ठिकाणी आलेल्या आहे आणि आमची जी ग्रामदेवता आहे त्याच्या साक्षीनं एवढंच सांगतो तुम्ही दादांना ताकद द्या. आमची ताकद त्यांच्या पाठीशी आहे.